आम्ही काही वेळापूर्वी काही विद्यार्थ्यांसोबत या बाबतीत चर्चा केली असता एक प्रश्न असा समोर आलाय की या ठिकाणी एक अभ्यासिका केंद्र आणि एक मोठी लायब्ररी आपल्या सर्व उच्च शिक्षित वर्गाकडून तयार व्हावी अशी अपेक्षा. त्या बाबतीत काय पुढाकार घेणार आहोत? आम्ही सर्वजण एकत्रित येऊन कृती आराखडा गावच्या संबंधाने एक विकास बृहत आराखडा तयार केलेला आहे. त्यावर निश्चितच काम होणार आहे. परंतु आज जे आपण पाहतो आहोत की आरोग्य शिबिर असेल, रक्तदान शिबिर असेल, या पुढच्या काळामध्ये गावच्या सामाजिक आरोग्याचं सुदृढीकरण करण्याच्या दृष्टिकोनातून हे आम्ही पाऊल हे केलेलं आहे. कारण का ही भूमी संत नारायणजी आप्पा महाराजांची पावनभूमी आहे. या गावामध्ये आम्हाला कधीच एक गाव एक पानवटा करण्यासाठीचं आंदोलन करावं लागलं नाही. मंदिर प्रवेशासाठी आम्हाला कुठं आंदोलन करता आलं नाही, म्हणजे करावं लागलं नाही. म्हणजे आध्यात्मिक भरणपोषण झालेलं हे गाव असल्यामुळं सामाजिक समतेचा पुरस्कार करणारं हे गाव म्हणून जातीभेदाच्या पलीकडं जे वातावरण तयार व्हायला पाहिजे. आणि गावची जी आता आमच्या लहानपणीची जी भूमिका होती ते सांस्कृतिक भूक भागवण्याचे म्हणजे जे कार्यक्रम आहेत, उपक्रम आहेत, खंडित झाल्यामुळं या गावचं जे पुन्हा आता या कार्यक्रमाच्या माध्यमातून आम्ही हे सामाजिक आरोग्य सुधारण्याच्या दृष्टिकोनातून, सांस्कृतिक भूक भागवण्याच्या दृष्टिकोनातून, गावाच्या एकोपा आणि संघटनात्मक रचनात्मक कार्य करण्याच्या दृष्टिकोनातून जे काही उपक्रम पुढील काळात होणार आहेत त्याचाच एक भाग तुम्ही विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर म्हणून आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती देखील अशीच सार्वजनिक रूपात आम्ही करणार आहोत. बुद्ध जयंती असेल, महात्मा फुले जयंती असेल, शाहू महाराजांची जयंती असेल, ह्या सगळ्या राष्ट्रपुरुषांच्या जयंत्या ज्या असतील ते गावाच्या सार्वजनिक स्वरूपातूनच, गावाच्या सहभागातून, त्यांच्या सहभागातूनच आपणाला हे करायचे आहेत. आणि राहिला प्रश्न वाचनालयाचा, उच्च शिक्षित अभ्यासिकेचा, तर आपल्या इथं सामाजिक बुद्धविहारासाठी जागा आपण घेऊन गावच्या सहभागातून बुद्धविहारासाठी जागा घेऊन तिथं अशा अभ्यासिकाचं किंवा वाचनालयाचं किंवा ज्याला संगणकीय वाचनालय म्हणून काय 2-3 कॅम्प्युटर वगैरे ठेवून जे तर विद्यार्थ्यांना सगळ्या जगातली माहिती मिळण्याचं एक संगणकीय वाचनालय म्हणून आपल्याला काही करता येतं का याच्यावर आम्ही विचार करतो आहोत.